नमस्कार मंडळी. तर खूप दिवसानंतर मी आज तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओ शेअर करत आहे, कारण की तब्येत बरी नसल्यामुळे आवाज प्रॉपरली येत नव्हता, त्यामुळे मी लॉंग व्हिडिओ केला नव्हता, शॉर्ट व्हिडिओज टाकले होते. तर आज आपण बघणार आहे की मटर पनीर कसं बनवायचं, ते पण अगदी घरच्या साहित्यामध्ये. तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले आणि ते मोठ्या मोठ्या साईजमध्ये असे कट करून आपल्याला लाल मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 इंच आल्याचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर येथे मी 2 टोमॅटो मोठे मोठे कट केलेले आणि त्यानंतर एक पाव चमचा आपल्याला याच्यावर मीठ टाकायचं आहे आणि झाकून आपल्याला याची वाफ काढून द्यायची आहे, जेणेकरून टोमॅटो आपला व्यवस्थित असं पूर्णपणे मऊ होऊन जाईल. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मी इथे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे 4 ते 5 काजूच्या बिया टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मी 3 अशा ह्या बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला पॅनमध्ये तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर मसाला बनवून घेतला तर या पनीरच्या भाजीची खूप छान अशी टेस्ट येते. आणि जेव्हा आपण पनीर बनवतो तेव्हा हा मसालाही खूप जास्त तेलामध्ये भाजण्याची गरज नाही आहे, कारण की आधीच आपण तेलामध्ये थोडाफार भाजून घेतलेला आहे. त्यामुळे आता आपण येते त्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून पनीर आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे. आता इथे पनीर आपल्याला मस्त गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून एक मोठा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये एक 2 ते 3 सेकंद आपल्याला हे लाल तिखट भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे पनीरसाठी जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आता हे वाटण आपल्याला 2 मिनिटासाठी व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कडेने तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोरडे मसाले टाकायचे आहेत, जसे की पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, त्यानंतर 1 चमचा मी येथे गरम मसाला टाकलेला आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला एक अर्धा मिनिट भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1-1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जशी पनीरची ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घेऊ शकता. पनीरची ग्रेव्ही बनवताना थोडीशी पातळच बनवावी, कारण जोपर्यंत पनीरची ग्रेव्ही गरम असते तोपर्यंत ती अशी पातळ दिसते, पण एकदा गार झाल्यानंतर त्याला अशी घट्ट असं कन्सिस्टन्सी येते. आता आपल्याला याच्यामध्ये हिरवे वाटाणे टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपण जे पनीर तेलामध्ये फ्राय करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. चवीप्रमाणे आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि हे आता आपल्याला पनीर आणि वाटाणे एक 3 ते 4 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे आहेत या ग्रेव्हीमध्ये. आता मी 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, ती आता अशी आपल्याला हातावर कुस्करून या पनीरच्या ग्रेव्हीमध्ये टाकायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आणखी 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला हे पनीरची ग्रेव्ही उकळून घ्यायची आहे. तर आता तुम्ही बघू शकता किती छान असा कलर देखील आलेला आहे. तर मंडळी, ही रेसिपी अगदी कमी मसाल्यामध्ये, कमी तेलामध्ये बनवलेली आहे. जर अशा पद्धतीने तुम्ही देखील ही रेसिपी बनवली तर तुमच्या घरचे आणि पाहुणे देखील खूप तुमचे कौतुक करतील, कारण की खायला एकदम मस्त आणि टेस्टी लागते. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.